पुण्यातील कोंढवा परिसरात क्लोरीन गॅस गळतीमुळे 24 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले। प्रशासनाने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा 15 जून पासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात 12 स्थानकांचा समावेश आहे। यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मानखुर्द येथे क्रेन कोसळल्यामुळे शिव पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहन चालकांना तासनतास अडकून राहावे लागले। आज सोन्याने 1.49 लाखांचा टप्पा ओलांडला असून चांदी 2.35 लाखांवर पोहोचली आहे। गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित पर्यायाकडे वाढला आहे। इन्फोसिस कंपनी 20,000 फ्रेशर्सची भरती करणार असून एआय असूनही कर्मचारी कपात टाळण्याचा निर्णय घेतला आहे। युद्धामुळे इंधन दरात वाढ झाली असून त्याचा परिणाम खत आणि रसायनांच्या किमतीवर झाला आहे। महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागपूरची श्वेता साकोडे मास्टर शेफ ऑस्ट्रेलियामध्ये चमकत असून मराठी खाद्य संस्कृतीला जागतिक ओळख मिळवत आहे। एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवास 2 ते 30 मिनिटांनी कमी होणार असून कर्जत लोणावळा भाग रिअल इस्टेट हब बनण्याची शक्यता आहे। नागपूर जवळील कोराडी येथे छत्रपती शिवाजी महाराज कप कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली असून 400 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत। महाराष्ट्र सरकार मुंबईतील एअर इंडिया इमारत खरेदी करण्याच्या अंतिम टप्प्यात असून यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे।